नमस्कार. निसर्गरम्य जलधारा कृषी पर्यटन केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या आत या. दुर्गा मातेचं दर्शन घेऊन आपण पुढील माहिती घेऊया. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुधीर सावता ससाने. माझं मूळ गाव सायगाव आहे, परंतु मी गेले 35 वर्ष सातारा कोर्टामध्ये वकिली करत आहे. माझं शिक्षण म्हणाल तर मी BSL LLM झालेलं आहे. मुंबई युनिव्हर्सिटीचा मी रँकर आहे. शेतीची आवड असल्यामुळं मी या क्षेत्रात उतरलो. गावाजवळच आणि आणीवाडी टोल नाक्याजवळ, हायवेपासून अत्यंत जवळ असे हे ढगेवाडी लिंब येथील निसर्गरम्य ठिकाण मला खूप आवडले. त्यामुळे इथे मी जलधारा कृषी पर्यटन केंद्र चालू करण्याचा निर्णय घेतला. पाहिलं किती मस्त वाटतंय. थंडगार वातावरण आणि पाठीमागे एवढी मोठी झाडी, तसेच अवतीभोवती सगळे सेल्फी पॉइंट. वाव. इथे राहण्यासाठी ज्या 8 रूम आहेत त्याला अष्टविनायकाची नावं दिली आहेत. जसं की तुम्ही पाहू शकता, श्री वरद विनायक, श्री महागणपती. त्या साईडला आहेत ते सुद्धा उरलेले 6 गणपतीची नावं दिलेली आहेत. आणि लवकरच आपल्या इथे या परिसरात टेंटची सोय करण्यात येत आहे. राहायला सुटेबल, सुटसुटीत खूप छान असा एक 10 टेंट इथे उभे केले जाणार आहेत. 3D पेंटिंग पहा. असं वाटतंय की मी खरोखरच्या हत्तीसमोर उभा आहे आणि त्याचा चुळा हातामध्ये पकडलेला आहे. नाही गंमत? आपल्याकडे जास्तीत जास्त नैसर्गिकरित्या कसं शेती केली जाईल आणि कसं निसर्गाची हानी टाळता येईल हे बघितलं जातं. आपल्याकडं मोठं संकट विजेचं असतं, पण आपण वीज बचत व्हावी म्हणून हे सोलर पॅनल बसवले. 2 बोरवरती 2 सोलर पॅनल बसवलेत. एक तिकडे आहे, एक इथं आहे. तसे स्विमिंग टँकसाठी किंवा इतर गोष्टीसाठी वीज वापरण्यासाठी सुद्धा एक सोलर पॅनल बसवलेला आहे. पूर्ण युनिट बसवलेलं आहे. तसंच त्या ठिकाणी कचरा वगैरे याचा निर्मूलन करण्यासाठी व्यवस्थित सेंद्रिय पद्धतीने तो कचरा हटवला जातो. तसेच खरकटे आणि हे गोबर गॅस प्लांट, 2 गोबर गॅस प्लांट केलेले आहेत. त्यातून आपल्याला गॅस पण सुद्धा मिळतो आणि घाण सुद्धा कुठं होत नाही आणि खरकट्याची सुद्धा विल्हेवाट लागते. त्यामुळे प्रदूषण दृष्टीनं अत्यंत उपयोगी असा हा प्रकल्प आहे. त्यासाठी आपण स्वतः इथे एकदा येणं गरजेचं आहे. आपल्या जलधारा कृषी पर्यटन केंद्रावर जवळजवळ 22 प्रकारची वेगवेगळी फळझाडं आहेत. त्यातलं एक नंबर तुम्ही बघतायत, एकदम टेकाटक. ते पाहिलं, रुद्राक्षाचं झाड. आपण जे भक्तिभावाने गळ्यात घालतो या झाडापासून ती रुद्राक्ष मिळतात, अगदी ओरिजिनल. आणि अशीच वेगवेगळी झाडं लावली आहेत, जसे की आवाकडू, ग्रीन ॲपल, रेड ॲपल, लिची, चेरी. तसेच आपल्याकडे अगदी गावठी म्हणलं तर पद्धतीची म्हणलं तर नारळ आहे, एकदम गावाकडची चिक्कू आहेत, भरपूर सारे आंबे आहेत, 10 आवळ्याची झाडं आहेत, चिक्कू आहे, फणस आहे, केळी आहेत. 22 प्रकारची फळझाडं इथं मुलांना पाहायला मिळतील किंवा आपल्याला अनुभवायला मिळतील. येत आहे ना मग पाहायला सगळं? निसर्गरम्य वातावरणात वसलेलं असं हे जलधारा कृषी पर्यटन केंद्र. लहान मुलांसाठी इथं खूप चांगली खेळणी. खरंच अगदी लहान मुलं रमून जातील. दिवस त्यांचा कसा जाईल हे सुद्धा कळणार. तुम्हाला एकच सांगतो, मोज मस्तीचा वारा. जलधारा जलधारा जलधारा. सातारा जिल्ह्यातील सर्वात उंच वॉटरफॉल. इतर कुठेही सातारा जिल्ह्यामध्ये 25 ते 30 फूट उंचीचा वॉटरफॉल नाहीये. बघून घ्या. म्हणजे नैसर्गिक झाडं त्याला सोडलेली आहेत. काही प्लॅस्टिकची आहेत, पण बाकीची नैसर्गिक आहेत. जलधारा ॲग्रो टुरिझम मधील स्विमिंग टँक जर बघाल तर तुम्ही अचंबित व्हाल. खरंच सांगतो, खूप मोठा स्विमिंग टँक, बेबी पूल, वेगवेगळे जेंट्स आणि लेडीजसाठी 2 चेंजिंग रूम, तसंच वेगवेगळे शॉवर रूम्स, फ्रेश होण्यासाठी वॉशरूम्स आणि वेगवेगळ्या स्लाइड्स, रेन डान्स, वॉटर अम्ब्रेला. आणखी काय सांगू, इथं याल तरच नक्की मजा बघाल आणि अनुभव घ्याल. मौज मजा मस्तीचा वारा म्हणजे जलधारा. धन्यवाद.